नमस्कार, पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। ऊर्जा, क्रिस्टल, उपायशास्त्र आणि वास्तू या विषयावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत आणि याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर तुषार सावळावकर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर तुषार यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार। नमस्कार। पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात मी तुषार सरांचं तर स्वागत केलेलं आहे, मात्र ह्या कष्टाचं चीज कसं होतं किंवा बऱ्याचदा होत नाही किंवा म्हणावं तसं होत नाही आणि यश आपल्या हाती येत नाही आणि ह्यामागे कुठेतरी आपले कष्ट आणि आपल्या वास्तूत असलेला दोष देखील कारणीभूत असतात आणि अशांसाठीच आज आपण ह्या माध्यमातून पासवर्ड शोधणार आहोत आणि हा पासवर्ड आपल्याला सांगणार आहे डॉक्टर तुषार। डॉक्टर तुषार यांनी वास्तू अँड ॲस्ट्रोलॉजिकल सायन्स या विषयात PhD केले आणि ते नॅचरोपॅथिस्ट आहेत आणि योग तज्ञ देखील आहे। डॉक्टर तुषार यांचा वास्तू आणि ज्योतिष विषय सखोल अभ्यास आहे। नक्षत्र ज्योतिष प्रवीण, ज्योतिष रत्न, वास्तु तज्ञ, पायरा वास्तु तज्ञ, वैदिक वास्तु सूत्रधार, रत्नभूषण, हस्त सामुद्रिक तज्ञ, टेलिपॅथी उपचार, ऑरा परीक्षक, प्राणिक हिलिंग, इलेक्ट्रोक्रिस्टल आणि इन्फॉर्मेशन उपचार तज्ञ यांचा गेल्या 25 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। वास्तुशास्त्र या विषयावर त्यांचं आदर्श घराची संकल्पना हे पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले। डॉक्टर तुषार यांचे अनेक लेख हे वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून तसंच मासिकांमधून त्याचबरोबर वृत्तपत्रांमधूनही प्रसिद्ध झालेत। त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वास्तुविषयक मार्गदर्शन केले। सर्वोत्कृष्ट व्याख्याता म्हणून त्यांचा गौरवही करण्यात आलाय। चला तर आज आपण जाणून घेऊया ऊर्जेबद्दल आणि त्याचबरोबर काही स्फटिकं देखील ते आपल्याला माहिती देणार आहेत त्या विषयावरती। आणि गेल्या 2 भागांमध्ये आपण ऊर्जा मोजण्याची काय परिमाण असतात, त्याचबरोबर रंग ह्याचा किती इफेक्ट आपल्यावरती होत असतो किंवा एकूणच आपल्या करिअरसाठी किती महत्त्वाचे आहेत हे रंग देखील, तसंच आपण फिश टँक बद्दल देखील बोलत होतो। मात्र थोडा आपला फिश टँक आणि रंग ह्याच्याबद्दलचा विषय थोडा कमी राहिलेला आणि त्याचबरोबर ऑरा बद्दलही आपण बोललो होतो। मला फिश टँक आणि रंगाबद्दल तुमच्याकडनं अजून माहिती जाणून घ्यायची आहे, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? बरोबर। उपायशास्त्रांमध्ये जसं रंगशास्त्र आणि आपण फिश टँक लावतो त्याचबरोबर रत्न अध्याय, धातू अध्याय, वेगवेगळ्या प्रकारची पिरॅमिड्स, क्रिस्टल असा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून आपण वास्तूमध्ये ऊर्जा वाढवू शकतो। बरोबर। आता बऱ्याच वेळा माझ्या असं निदर्शनास आलं की वास्तू परीक्षणासाठी मी गेल्यानंतर काही लोक 7-7, 8-8 वर्ष घराला कलर करत नाही। बरं, कलर न करता देखील त्यांच्या घरामध्ये एक पाणी गळतीची समस्या असते। तर याचा अर्थ म्हणजे काय की तिथे असलेल्या विद्युत चुंबकीय असमतोलाचा हा भाग आहे। आपण बघितलं तर रंगशास्त्र हे काय, विद्युत चुंबकीय आणि विद्युत रासायनिक परिणामांची प्रतिक्रिया असं आपण म्हटलं जातं। बरं, रंगाचं नातं आणि रंगाची ओळख हे मेंदूतल्या विद्युत रासायनिक प्रक्रियांशी थेट जोडलं गेल्यामुळे रंगशास्त्र हे उपायशास्त्रामध्ये काहीतरी एक वेगळा चमत्कार करू शकेल असं वाटतं आणि रंगशास्त्र कसं हे इझिली कोणीही करू शकतं। बरोबर। तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त घराला 4-5 वर्षानंतर कलर करा, ही सोपी रेमेडी उपायशास्त्रांमध्ये आहे। आता फिश टँकचं जर बघितलं तर आपण उत्तर आणि ईशान्य दिशेला आपल्याला फिश टँक लावायचीच आहे आणि त्याबरोबर अरवाना आणि फ्लॉवरन मासा आता सध्या त्याचा ट्रेंड आहे। फ्लॉवरन मासाचं जसं जसं हेड वाढत जातं तसं जसं प्रॉस्पेरिटी मिळते असा समज आहे। अरवानाचा जसा जसा कलर वाढत जातो तसा आपल्यामध्ये समृद्धी येते, घरामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आणि त्यांना हे जरी शक्य नसेल तर एका पॉटमध्ये 8 गोल्ड फिश आणि 1 ब्लॅक कलरचा मासा जरी ठेवला तरी चालेल। आता असं म्हटलं जातं की ज्या वेळेला निगेटिव्ह एनर्जीचा शिरकाव घरामध्ये होतो तर अरवाना मासा हा आहे तो पलटी मारून मरतो आणि फ्लॉवरन मासा हा काळा पडून मरतो। आता गेली बरीच वर्ष आम्ही त्याच्यावर रिसर्च करतोय, RFI ने काही फ्रिक्वेन्सी आम्ही घेतलेल्या, तर हा शेवटी प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे। पण घरामध्ये फिश टँक असावी कारण ह्याला इतिहास आहे। पूर्वी मोहनजोदडोचा इतिहास जर बघितला तर शंकराचं प्रतीक म्हणून मत्स्याला म्हटलेलं आहे। पद्मा नदीच्या तीरावर जर बघितलं तर आपल्या हिंदू स्त्रिया ज्या आहेत त्या शुक्ल पंचमीला, माघ शुक्ल पंचमीला त्या इलिशू नावाच्या माशाची पूजा करतात। विष्णूचा अवतार असं म्हटलेलं आहे मत्स्याला। आणि काही राजघराणे आहे जसं किलविल, पुरव म्हणून वगैरे, पांडे मधुरीचे, तर या लोकांनी ते राजचिन्ह म्हणून पण मत्स्य स्वीकारलेलं आहे। त्यांचे राजवाडे पण देखील मत्स्याकृतीच होते। तुम्ही उत्तर साइडला जर गेला तर तिथे
काही लोक काय करतात की भोजपत्रावर किंवा कागदावर राम राम असं लिहितात आणि ते पिठाच्या गोळ्यामध्ये माशांना टाकतात. ते गिळल्यानंतर मोक्षप्राप्ती होते असं समज आहे. तर ह्याला बराचसा इतिहास आहे. पूर्वी नजर लागू नये म्हणून देखील मत्स्य चित्र काढलं जायचं. तर फिश टँक हा अत्यंत सोपा उपाय आहे उपायशास्त्रामधला. तर सगळ्यांनी फिश टँक ची उपाययोजना करावी. समृद्धी यावी आणि अर्थातच घरामध्ये कुठली असे निगेटिव्ह एनर्जी येऊ नये यासाठी फिश टँकचा खूप मोठा खरं तर वापर करू शकतो. एक चांगला उपाय, लाईव्ह एनर्जी आहे ना. बरोबर, तुम्ही छान सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा माशांची नावं आपल्या प्रेक्षकांना कळू दे की जेणेकरून त्यांना जर खरंच फिश टँक ठेवायची इच्छा असेल तर त्यांनी कुठले मासे ठेवावे. येस, फ्लॉरॉन मासा ज्याचं हेड वाढत जातं आणि अरवाना मासा ते वेगवेगळ्या कलर मध्ये मिळतात. जसं सोनेरी आहे, येलो कलर, रेड कलर मध्ये वगैरे मिळतो. आणि जर त्याच्या बरं, फिश टँक मध्ये आपण वास्तूप्रमाणे पण रचना करू शकतो. साधारण ह्या माशांचं आयुष्य 5 वर्षापर्यंत असतं. पण एखादा जर काय प्रॉब्लेम आलाच तर हे मासे नैसर्गिकरित्या मरत नाही, तर अशा निगेटिव्ह एनर्जीने ते जाऊ शकतात आणि नैसर्गिकरित्या फार कमी प्रमाणात ते मासे जातात. आणि ह्याच्यामध्ये आपण वास्तूप्रमाणे जर उपाययोजना केली तर क्रिस्टल पण आपण त्याच्यामध्ये ठेवून एक वास्तूची पण, फिश टँकची पण एक वास्तू आपण करू शकतो. आणि निश्चितच तिकडची ऊर्जा आम्ही मोजलेली आहे आणि चांगल्या प्रमाणात तिथे ऊर्जा आम्हाला आढळलेली आहे. अरे वा, म्हणजे थोडक्यात फिश टँक ठेवणं हा एक चांगला उपाय आहेच. आणि त्याचबरोबर रंगांमध्ये बदल करणं किंवा दरवर्षी निदान 4-5 वर्षांनी तरी रंग घराला देणं हे फार एक महत्वाचा उपाय. साधारणतः या रंगांचा आपण म्हणतो की रंग कोणता द्यावा घराला, कारण की बऱ्याचदा डार्क कलर्स दिले तरी देखील काही प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात का, किंवा काही असे कलर्स आहेत का की जेणेकरून ते तुमच्या घरामध्ये शांतता ठेवतात. ज्यांचा वास्तूवर विश्वास आहे त्यांनी निश्चितपणे एखाद्या रंगशास्त्र तज्ञाची किंवा वास्तुतज्ञाची निश्चित मदत घ्यावी आणि रंगाची उपाययोजना करावी. माझ्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे माझं जे आतापर्यंतचा रिसर्च आहे, तर ऑफ व्हाईट कलर हा घराला नेहमी सूट होतो. त्याचबरोबर तुम्ही नॉर्थ ईस्ट आणि ईस्टला जर तुम्ही व्हाईट कलर वापरला, त्याच्यानंतर साऊथ ईस्ट साऊथला किंवा साऊथ वेस्टला येलो कलर वापरला तर निश्चितच चांगला फायदा होईल. नॉर्थ वेस्ट आणि वेस्टला तुम्ही लाईट ब्ल्यू कलर तुम्ही वापरू शकता. तुम्ही वर्णमंडलाप्रमाणे त्याची रचना करू शकता, फेंगशुई प्रमाणे रचना करू शकता. त्याच्यात खूप ऑप्शन्स आहेत. आणि महत्वाचं एक सांगण्यासारखं आहे, हल्ली ते प्लास्टिक कोटिंग कलर किंवा टेफ्लॉन कलर येतात, तर बिलकुल वापरू नका. सर्वांना विनंती आहे माझी, कारण आम्ही असा अभ्यास आम्हाला आढळलेला आहे की रंगाचं रिफ्लेक्शन होणं फार गरजेचं आहे. ते रिफ्लेक्शनच त्याच्यामध्ये होत नाहीये. मग नॅचरल जे काही पेंट्स आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त वापरा. काही लोक काय करतात, अख्ख्या घराला टाइल्स लावून ठेवतात, तर ते पण रॉंग आहे. तुमच्या एनर्जीचं किंवा ऊर्जेचं रिफ्लेक्शन होणे, लाईटचं रिफ्लेक्शन होणे अत्यंत गरजेचं आहे. काही ठिकाणी लाईट कमी असते, तर मी तिथे सांगेन की स्पेक्ट्रम लाईट जी जर्मनीला मिळते, आपल्या इथे नाही मिळत. आता काही तुम्ही ठाणा साईडला वगैरे जर गेल, दिवा साईडला वगैरे, तर तिथे कशी घरं अशी जवळ आहेत, घरांमध्ये लाईट येत नाही, ते बिचारे तसेच राहतात. मग तुम्हाला डी विटॅमिन कसं मिळणार, सूर्यप्रकाशच आला नाही तर मिळणारच नाही. तर आता जर्मनीने असं संशोधन केलंय, डी विटॅमिन आणि त्याच्याबरोबर स्पेक्ट्रम लाईट, या दोन्ही लाईट्स तुम्ही जर घरामध्ये दोघांपैकी एक कुठची लाईट लावली तर तुम्हाला जो सूर्यप्रकाशातला जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती तुम्हाला घरामध्ये मिळेल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने जर आपल्या घराची रचना केली, काही बदल केले, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये देखील एक कुठल्या पॉझिटिव्ह एनर्जी तर राहीलच आणि अर्थातच समृद्धी येऊ शकते घरामध्ये. सर, त्याचबरोबर आज आपण क्रिस्टल्स बद्दल देखील बोलणार आहोत. क्रिस्टल्स म्हणजे नेमकं काय, म्हणजे स्फटिक म्हणजे नेमकं काय आहे? उपायशास्त्रामधला हा अत्यंत महत्वाचा क्रिस्टलचा उपाय आहे. परदेशी याचं खूप चांगल्या प्रकारे संशोधन झालंय. आता आपल्या इकडे अवेअरनेसपणा त्याचा वाढत चाललेला आहे. तर क्रिस्टल म्हणजे काय, तर खनिज रत्न असं म्हटलेलं आहे. या खनिजामध्ये आतमध्ये एक नैसर्गिक नियमित सुसंबंधित किंवा सुस्थितीत एक अणूंची अशी रचना अशी आढळते. म्हणजेच काय, तर नैसर्गिक जो ऊर्जा स्त्रोत जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिस्टलमध्ये आढळते. मोज नावाच्या शास्त्रज्ञाने असं संशोधन केलं की क्रिस्टलमधनं उत्सर्जित जे होते त्याला पिझो करंट असं म्हणतात. तर हा पिझो करंट आपल्या शरीरातली 7 चक्र आणि त्याच्या ग्लँड्स प्रसारण्याची जी क्रिया आहे, प्रसवण्याची जी क्रिया आहे, त्याच्यावर संतुलित करतो. तैत्तरीय उपनिषदामध्ये आपल्या आभाचं वर्णन केलेलं आहे आणि हा आभा तुमच्या स्फटिकामध्ये पण आढळतो. आणि तोच आभा आपल्याला शरीरामध्ये विस्कळीत झालेला आभाला एक संतुलित करतो. बरोबर. तर
ह्याचं कार्य कसं चालतं स्फटिकाचं, ते एक सुंदर उदाहरण आपण घेतलं. समजा आपले झाडाची पानं आहेत, तर पानं काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि सूर्यशक्तीद्वारे ऑक्सिजन उत्सर्जित करतात. सेम फंक्शन आहे की निगेटिव्ह एनर्जी स्फटिक घेतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमची ती उत्सर्जित करतात. आणि तुम्ही आता बघितलं इलेक्ट्रॉनिक्स काही वस्तू आहेत, मोबाईल्स आहेत, आपले कॉम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, तर त्याच्यामध्ये क्रिस्टलचा चिप म्हणून पण वापर केला जातो. आणि हे क्रिस्टल वेगवेगळ्या स्वरूपात मिळतात. म्हणजे उदाहरणतः पिरॅमिड शेप मध्ये आहेत, माळामध्ये आहेत, ब्रेसलेट मध्ये आहेत, राऊंड शेप मध्ये आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वापर करता येईल. त्याचबरोबर हेच क्रिस्टल वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर आपल्याला लावायचं झालं तर पंचमहाभूतांचा संदर्भ त्याच्यामध्ये येतो आणि तो संदर्भ लावून आपण निश्चितपणे उपाययोजना करून आपल्या घरातली ऊर्जा आपण वाढवू शकतो. बरं, म्हणजे यांच्या मदतीने घरातली ऊर्जा वाढवण्यासाठी मदत होते. मग घरामध्ये नेमका कशा पद्धतीने क्रिस्टलचा वापर केला गेला पाहिजे? मग कुठेतरी पुरून ठेवलं पाहिजे का कुठे आपण घरामध्ये एखाद्या ह्याच्यामध्ये वाटीमध्ये किंवा ताटलीमध्ये तो क्रिस्टल ठेवला पाहिजे असं काही? बरोबर, नाही, ह्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत. एक तर तुम्ही लाद्या लावायच्या अगोदर तुम्ही क्रिस्टलचा चुरा, तुम्ही वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या क्रिस्टलचा चुरा सांगितलेला, जसं तुम्ही नॉर्थ वेस्ट किंवा वेस्टला तर ॲमेथिस्टचा चुरा आपण वापरतो. तर ह्याची एक घरातल्या ऊर्जेचं मापन करून एक्झॅक्टली किती किलोचा तो चुरा टाकला पाहिजे त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे. तर ते जमिनीखाली तुम्ही ते टाकू शकता. 100% तुम्हाला त्याची एनर्जी तुम्हाला फील होते, जाणवते. आणि काही क्रिस्टल असे आहेत, तर काही क्रिस्टल तुम्ही टेबलावर ठेवू शकता किंवा घरामध्ये एक शेप मध्ये काही क्रिस्टल येतात ते ठेवू शकतात. आणि आता एक साधं उदाहरण दिलं तर हे एक ब्लॅक टुर्मलिन नावाचा स्टोन आहे. बराच वेळा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आपल्याला येत असतात किंवा थकवा येतो. दाखवूया. तर हा एक ब्लॅक टुर्मलिनचा स्टोन आहे. तर आपण एक 5 मिनिटं ह्याला एक असं ॲक्युपंक्चर सारखं किंवा ॲक्युप्रेशर सारखं केलं आणि ठेवून दिलं तर आपल्या बॉडीतली निगेटिव्ह एनर्जी हा ब्लॅक टुर्मलिन घेऊ शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. त्याचबरोबर हाच आपले टॉयलेट्स रॉंग गेले असतील, बाथरूम रॉंग गेले असतील किंवा दरवाजाच्या एंट्रीच्या इथे निगेटिव्ह एनर्जी एंटर करू नये म्हणून ह्याचा चुरा देखील त्याच्यामध्ये वापरला जातो. म्हणजे थोडक्यात आपण अशा पद्धतीने आपण घरामध्ये याची रचना करू शकतो. वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या स्टोनचा आपण वापर करू शकतो का, असं आहे का? हा, वेगवेगळे स्टोन जसं सिट्रीन आहे, ॲमेथिस्ट आहे, रेड कार्लिनी आहे, तर ते वेगवेगळ्या. पण इथे कसं आहे की तुम्हाला वास्तुतज्ञाची मदत घेतली पाहिजे. कोणाचं किचन लहान असतं, कोणाचा हॉल लहान असतो, तर तुम्हाला ते मेजरमेंट घेऊन तेवढंच तुम्हाला ते त्या मापामध्येच तुम्हाला ती एनर्जी. थोडक्यात तज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही स्टोनची रचना करू शकता. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय ऊर्जा क्रिस्टल उपायशास्त्र आणि वास्तू या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर तुषार. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर तुषार, तुम्ही आता सांगितलं की घरात अशा पद्धतीने जर आपण स्टोनचा वापर केला तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहते आणि अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळे स्टोन्सचा वापर करावा लागतो. मला सांगा की ह्या स्टोनचा वापर नेमका कसा करायचा आणि त्याचबरोबर कुठल्या दिशेला कोणता स्टोन ठेवायचा आणि काय काय स्फटिकांची वेगळी नावं आहेत का, काय आहेत? आता मगाशीच मी बोललो की स्फटिक एक वेगवेगळ्या फॉर्म मध्ये येतात. जसं पिरॅमिड शेप मध्ये येते, तर हा पिरॅमिड शेप आहे, हे टेबलावर ठेवू शकतो स्फटिक. त्याचबरोबर एक शेप मध्ये येते. तर आता आपण बघतोच आहे की एक शेप मध्ये एक मिल्की व्हाईट एक क्रिस्टल ठेवलेलं आहे. मागच्याला आपण एक बघितलेलं की नॉर्थ ईस्ट हा सोर्स एनर्जी आहे आणि तिथे चंद्रनाडीचा प्रवाह आहे आणि हा चंद्रनाडीचा प्रवाह प्रवाही होणे अतिशय गरजेचं आहे. आता ज्यांच्या घरी हे नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट बंद असेल तर हा प्रवाह प्रवाही होण्यासाठी तुम्ही मिल्की व्हाईट क्रिस्टल हा तुम्ही वापरू शकता. तर हा एक शेप मध्ये येतो आणि ह्याच्यामध्ये एक सुंदर एक रचना करू शकतात. तर त्याच्यामध्ये कसं आहे की एक चांदीचं एक पॉट घेऊ शकता तुम्ही आणि त्या चांदीच्या भांड्यामध्ये मोठी ठेवून त्याच्यावर तुम्ही हा क्रिस्टल रोवून ठेवू शकता. अतिशय सुंदर रचना आहे आणि निश्चितपणे तुमची चंद्रनाडी आहे. तर ह्याची रचना कशी आहे की हा एंट्रन्स तुमचा कुठेही असू दे, हा दरवाजाच्या लेफ्ट साइडला हा देखील तुम्ही तिथे ठेवू शकता. तर ह्याचं काम काय आहे की हा निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतो आणि घरामध्ये पण निगेटिव्ह एनर्जी खेचून घेण्याचं हे काम करतो.
त्यानंतरचा आहे हा मरगत स्टोन आहे. नॉर्थला जी जैविक एनर्जी आहे ती फ्लो होण्यासाठी हे नॉर्थला आपण हा क्रिस्टल आपण अंडाकृती आणि हा देखील ठेवू शकतो. त्याच्यानंतर नर्मदा लिंग आहे. हे पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता नर्मदा लिंग. मगाशी मी दाखवलं की हा ब्लॅक टुर्मिलन आहे. हा एक तुम्ही टेबलावर ठेवू शकता. जे कंटिन्यूस कॉम्प्युटरच्या संदर्भात किंवा त्या संदर्भात जास्त काम करत असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या जवळ असतील, तर त्याने निश्चितपणे त्याचा वापर करावा. एक तासाभराने 1-5 मिनिटं तुम्ही हातात धरला तरी तुमचे निगेटिव्ह वाइब्स जे आहेत किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते त्याच्यामध्ये तुमचे येऊ शकतील. बरं, आता अत्यंत एक महत्वाचं आहे की घरामध्ये आपण काही पेंटिंग्स लावतो. तर आम्ही अशी रचना केली आहे की क्रिस्टलचाच वापर करून आम्ही हे स्वस्तिकचं एक पेंटिंग बनवलेलं आहे. आणि तुम्ही आणलेलं देखील आहे. एक आणलेलं आहे पेंटिंग. तर हे एक पेंटिंग तुम्ही बघू शकता. तर स्वस्तिक म्हणजे काय आहे की प्रदक्षिणा मार्गे प्रवाही होण्याचं एक ते बीज आहे स्वस्तिक. स्वस्तिक मध्ये 1,00,000 बोवीस पॉवर एवढी एनर्जी सांगितलेलं आहे. आणि आपल्यामध्ये 6,500 बोवीस पॉवर एनर्जी आहे. रशियामध्ये हे संशोधन सगळं झालेलं आहे. आणि आपण स्वस्तिक वेगवेगळ्या प्रकारचे लावतो. कोण लाकडाचं लावतो, कोण प्लास्टिकचे लावतात, कोण अजून काही वेगवेगळे लावतो. पण एनर्जीच जर खरोखर तुम्हाला ऊर्जाच हवी असेल तर क्रिस्टलचा वापर करून तुम्ही जर हे स्वस्तिक लावले तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. कालीमातेचं प्रतीक म्हटलेल्या ऊर्जेचं एक रूप म्हटलेलं आहे स्वस्तिकाला. तर निश्चितपणे तुम्ही घराच्या एंट्रन्सच्या समोर हे तुम्ही क्रिस्टलचा, आता याच्यामध्ये ना आम्ही रुबीचा एक, मी तेच विचारणार होते, रुबी वाटतंय मला. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठला? मोती आहेत आणि रुबी आहे, त्याच्यानंतर रेड एव्हेंच्युरियन आहे. तर वेगवेगळ्या स्टोनचा वापर करून, आता ह्यामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या दिशेला कोणकोणते स्टोन चालतात त्या पद्धतीने देखील आपण त्याचा क्रश घेऊन स्टोनचा त्याची व्यवस्थित रचना करू शकतो आणि लावू शकतो. निश्चितपणे त्याचा तुम्हाला घरामध्ये फायदा होईल. नक्कीच नक्कीच. आता बघा, हा जो गणपती केलेला आहे तो देखील आम्ही क्रिस्टलचा केलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी रत्न लावलेली आहेत, वेगवेगळा क्रिस्टलचा चुरा त्याच्यामध्ये वापरलाय, सिट्रिन वापरलेला आहे, त्याच्यानंतर एमेथिस्ट वापरलेला आहे, असं बरं मोती वापरलेले आहेत. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे क्रिस्टलचा वापर करून हा गणपतीची रचना केलेली आहे. मग हा कुठल्याही दिशेला लावला तरी चालू शकतो अशा वेळेस? आता सर्वात महत्वाचा भाग असा आहे की पंचमहाभूतांपैकी सर्वात महत्वाचं जे आहे पृथ्वी तत्व आहे. बरोबर. पृथ्वी तत्वामध्ये तुम्ही काही पेरा, बीज पेरा, तर त्याचा वटवृक्षच होणार, अजून तुम्हाला धान्य मिळणार त्याच्यामध्ये. तर अत्यंत महत्वाचं असं हे पृथ्वी तत्व आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही आता आपलं गणपती अथर्व शीर्ष जर म्हटलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये गणपती अथर्व त्वम मूलाधारः स्थितोसी नित्यम असं सांगितलेलं आहे. तर मूलाधार हे 7 चक्रापैकी पहिलं चक्र आणि त्याची अधिदैवता किंवा त्याची देवता हे गणपतीला सांगितलेलं आहे. बरं, त्याचं बीज काय सांगितलंय तर गम हे बीज सांगितलेलं आहे. तर गम हे बीज आहे. मग या बीजाचा वटवृक्ष होतो, म्हणजेच काय कुंडलिनी शक्तीचा आविष्कार असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे पृथ्वी तत्व काय करते तर ऊर्जेचं मंडलाकृती भ्रमण हे वास्तूमध्ये सूत्र आहे आणि हे पृथ्वी तत्वामुळे शक्य होतं. म्हणजे गणपती आणण्याचं कारण काय आहे आपल्या घरी, तर पृथ्वी तत्वाचा घरामध्ये विकास व्हावा. मग गणपती हा पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. मग तो आपल्या घरात असायलाच हवा. तर तो दरवाजावर नको, तर तो आपल्या घरामध्ये ईस्ट पूर्वेला असावा किंवा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये असावा. तर मग आपण काय त्याची रचना केलेली आहे ते त्याच्यामध्ये सगळ्या क्रिस्टलचा वापर करून, मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टलचा वापर करून तुम्ही ती एनर्जी तुम्हाला तिथे मिळू शकते. एंट्रन्सच्या समोर किंवा तुम्ही पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला तरी चालू शकतो. पण अतिशय सुंदर रचना आहे ही आणि त्याची एनर्जी पण तुम्हाला बऱ्यापैकी मिळते आणि आम्ही ती एनर्जी मोजलेली आहे. तुम्ही ह्याचा जर ऑरा बघितला, वेगवेगळ्या क्रिस्टल्स बद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड अशाच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. पासवर्ड अशाच्या या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऊर्जा, क्रिस्टल उपायशास्त्र आणि वास्तू या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर तुषार. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर तुषार, बऱ्याचदा असं असतं की आपल्या वास्तूमध्ये कुठेतरी दोष असेल किंवा वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपण कष्ट करत असतो, मात्र त्याचं चीज किंवा त्याचं फळ आपल्याला म्हणावं तसं मिळत नसतं. मग अशा पद्धतीने जर आपण क्रिस्टलची रचना केली किंवा रंगांमध्ये बदल केला, त्याचबरोबर आपण फिश टँक सारख्या गोष्टी, एखादा उपाय आपण घरामध्ये
केला तर नक्कीच ह्याच्यावरती फरक पडू शकतो का? हो, नक्कीच. आता आपण बघितलं की नुसतं दरवाजा तुमचा चांगला असून किंवा दरवाजा तुमच्या शुभ दिशेला असला आणि तुम्हाला खूप फायदे होतात असं नाहीये. तर ह्याच्यामध्ये ऊर्जेचा निकष हा तपासलाच पाहिजे. तर कसं आहे की नॉर्थ ईस्ट आपण काय म्हणालोय की ईशान्य दिशा ही वास्तुपुरुषाचा हेड म्हटलेलं आहे आणि तिथे तोपर्यंत ती चंद्रनाडी प्रवाही होत नाही तर एक्झॅक्टली काय तर त्याचा माइंडवर आपल्या परिणाम होतो किंवा विचारांवर. ज्यावेळेला ही प्रवाही होते म्हणजे काय होतं तर आपले थॉट्स क्लिअर होतात, आपले निगेटिव्ह थॉट्स निघून जातात, पॉझिटिव्ह थॉट्स डेव्हलप होतात, म्हणजेच आपल्याला काम करण्याची एक प्रेरणा मिळते. आता हे सगळं केलं म्हणून काय चमत्कार होऊन लगेच तुमच्या घरामध्ये काय करोड रुपये येतील किंवा असं काही नाही. तर ह्याचा संबंध जो आहे हा शरीरशास्त्राशी संबंध आहे, मनाशी संबंध आहे आणि ज्यावेळेला तुमचं मन चांगल्या प्रकारे काम करू शकते किंवा ते एक प्रफुल्लित होते त्याच वेळेला तुमची काम करण्याची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळेच तुम्ही मग तुमचा एक उद्देश जो आहे किंवा आयुष्य जगण्याचा एक ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर हे चक्रांशी, शरीराशी, मनाशी संबंधित असलेल्या ह्या सगळ्या उपाययोजना आहेत. तर तुम्ही असं कोणाला लगेच काय आपण केलं आणि लगेच काय होईल असं नाहीये. तर थोडीशी श्रद्धा आपली असावी आणि थोडं तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही त्याचं काय एक्झॅक्टली आपल्या घरी वास्तुतज्ञ करतो ते जाणून पण घेतलं पाहिजे तुम्ही. आता ह्याच्यामध्ये मी एक टायगर आयचा गणपती आहे. टायगर आय हा तुम्ही कॅश बॉक्स मध्ये ठेवू शकता. हा गणपती तुम्ही तुमच्या गाडीसाठी तुम्ही वापरू शकता. जिथे मी मागच्याला बोललेलो की जिओपॅथिक स्ट्रेससाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता. एमेथिस्ट एक आपण बोललेलो तर एमेथिस्ट पण घरामध्ये ठेवून तुम्ही घरातली निगेटिव्हिटी कमी करू शकता. त्याचबरोबर जिओपॅथिक स्ट्रेस कुठे असेल आणि आढळला तर एमेथिस्टचा जो स्टोन आहे तो तिथे ठेवू शकता. त्याच्यानंतर गोल्ड कॅल्साइट येतो, ज्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यास होत नाही, तर त्या मुलांनी निश्चितपणे तो गोल्ड कॅल्साइट तुम्ही ह्याचा सगळ्याचा फायदा आपल्या प्रत्येकावरती होतो, घरातल्या प्रत्येक कुटुंब सदस्यावरती होऊ शकतो. आणि अर्थातच हे जर असं असेल म्हणजे अशा पद्धतीने जर आपण छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रत्येकाला फायदा होतोय. म्हणजे सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं आणि हा छोटासा पासवर्ड तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.